सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत 11 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार सर्व उमेदवारांपुढे तुतारी सदृश ट्रम्पेटचे चिन्ह देऊन अन्य अपक्ष उमेदवार उभे आहेत. सामान्य मतदाराची या चिन्हामुळे मोठी फसगत होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अगोदरच सर्वच मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा या ट्रम्पेट चिन्हाने घातलेल्या गोंधळाने सोलापुरात शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना घोर लागलाय. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलेली विनंती मान्य करून निवडणूक आयोगाने ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द केले. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी असे झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा संभ्रम टाळण्यासाठी ट्रम्पेटचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्याची मागणी पक्षाने केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे पक्षाला दिलासा मिळाला खरा, परंतु विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशिवाय तुतारी सदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेल्या उमेदवारांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होतीये. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी असे झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, परंतु विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशिवाय तुतारी सदृश्य ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेल्या उमेदवारांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. मोहोळ राखीव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजू खरे हे उमेदवार पक्षाचे अधिकृत चिन्ह घेऊन उभे आहेत, परंतु त्यांच्या विरोधात अनिल नरसिंग आखाडे हे अपक्ष उमेदवार तुतारी सदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे आहेत. माळशिरसमध्ये याच पक्षाचे उत्तम जानकर यांच्या विरोधात गणेश अंकुश नामदास या अपक्ष उमेदवाराने ट्रम्पेट हे तुतारी सदृश्य चिन्ह घेतले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा पुतणा अनिल सुभाष सावंत हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भविष्य आजमावत आहेत. याशिवाय काँग्रेसचे भगीरथ भालके यांचीही उमेदवारी कायम आहे. त्याचा फटका अनिल सावंत यांना बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे चिन्ह ट्रम्पेट चिन्ह घेऊन पंकज देवकते यांनी रासपकडून उमेदवारी आणली आहे. माढ्यामध्ये ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बडे साखर सम्राट अभिजित पाटील यांचे तगडे आव्हान आहे, परंतु त्यांच्या पक्षाच्या चिन्हाच्या सदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन राजेश तानाजी खरे हे उमेदवार उभे आहेत. त्याचा फटका पाटील यांना कितपत बसतो हे निवडणूक निकालानंतरच समोर येणार आहे. करमाळा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय विठ्ठलराव शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील यांचे आव्हान आहे, परंतु अन्य उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्ह सदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेले अशोक ज्ञानदेव वाघमोडे न्यू राष्ट्रीय समाज पार्टी यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महेश विष्णुपंत कोठे यांना संधी दिली आहे, परंतु कोठे यांना जुबेर सलीम पटेल या अपक्ष उमेदवाराच्या ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्यात आले, तरी प्रत्यक्षात चिन्ह सदृशतेमुळे मतदारांमध्ये संभ्रम संपूर्णपणे दूर होण्याची शक्यता धूसर असल्याची भीती राष्ट्रवादीच्या वर्तुळात व्यक्त होत आहे. अगोदरच सर्व मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा या ट्रम्पेट चिन्हाने सोलापुरातील शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना याचा घोर लागलाय.